तृतीय वर्धमान दिनानिमित्त व नितीन दूधसागर यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. व्यासपीठावर बसलेले सगळे आमचे मान्यवर आणि ज्याचा आज वाढदिवस आहे तो माझा मित्र नितीन दूधसागर, त्याला खरंच मनापासून शुभेच्छा देतो. आज बघायला गेलं बरेच पत्रकार आहेत, पण हा एक पत्रकार असा आहे की हा सर्व गोरगरिबांना घेऊन चाललेला, गरिबांच्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या लोकांपर्यंत न्याय देण्याचं काम तो शहर वार्ता न्यूजच्या माध्यमातून करत असतो. आणि आपण बघितलं असेल की नितीन हा आज मला वाटतं मी 15-20 वर्षापासून माझे मित्र आहेत, पण त्याचा स्वभाव म्हणजे हसमुख आहे आणि सर्वांना घेऊन चालणार आहे. पुढच्या भविष्यामध्ये त्याच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो, त्याच्या शहर वार्ता न्यूजला शुभेच्छा देतो आणि असाच त्यांनी पुढं लोकांना न्याय द्यावा त्या आपल्या शहर वार्ता न्यूजच्या माध्यमातून. आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू सो मच. यानंतर आज नितीनचा वाढदिवस आहे. आमचा मित्रच येतो. आज बरेच वर्षापासून नितीन आमचा मित्र म्हणजे फार जुना माझा मित्र आहे. एकत्र आम्ही कामं बी केलेली आहेत आणि पेपरच्या पासून म्हणजे पेपर घेऊन जाण्यापासून आम्ही कामं करत आलो. नितीनचं म्हणजे नितीन फार मेहनत करत करत पुढे आलेलं आहे. आणि नितीन जे त्यांनी फेसबुक लाईव्ह केलेले चॅनल ती फार मोठी गोष्ट आहे. कारण की नितीन आम्ही दोघं संगती कामं करायचो. आज नितीन फार पुढे गेलेलं आहे आणि असं पुढे जात राहो ही माझ्याकडून त्याला नेहमी शुभेच्छा. आज त्याच्या वाढदिवसाला निमित्त त्याला ते बी शुभेच्छा, त्याच्या चॅनलला बी देण्याचं वर्धमान दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. माझ्या 2 भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दुसरी गोष्ट, मॅडम बी छान बोलत आहेत आणि मॅडमनी भरपूर वेळ त्यांनी चांगला कार्यक्रम घेत आहेत. त्यांचा बी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्यासारख्या अशा समाजातील चांगल्या लोकांकडून अशा बचकेची थाप मिळणं माझ्यासाठी खरंच खूप भाग्याचं आहे. थँक्यू सो मच. आमच्या रुग्णालयाचा खरं तर एक ध्येयच आहे की रुग्णांसाठी आम्ही कोणत्याही पद्धतीची कसलीच कधीही शंका मनामध्ये ठेवत नाही. रुग्णांसाठी जो कार्यक्रम आमच्या इथे असतो तो आम्ही खूप स्वागतार्ह असतो तो आमच्यासाठी. आणि आम्ही तितक्याच उमेदीने तितक्याच आशेने रुग्णांसाठी जर काही कोणी करत असेल तर त्यांना आम्ही प्रतिसाद देत असतो. आणि नितीन सरांनी अगदी मागील 15 दिवसापासून सांगितलं होतं मॅडम की रुग्णांसाठी मला हा कार्यक्रम करायचा आहे. सगळेजण पार्टी करतात, सगळेजण थिएटरला जातात, सगळेजण क्लबला जातात स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी, परंतु मला माझा वाढदिवस, माझ्या वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन आणि दिवाळीची सुरुवात या मनोरुग्णालयातील रुग्णांच्या त्यांचं तोंड गोड करून मला पुढे जायचं आहे. तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो केक, तो खाऊ आणि फळ असं आज त्यांच्यासाठी देऊन त्यांनी या शुभ दिनानिमित्त आमच्या रुग्णांच्या चेहऱ्यावरती हसू आणलेलं आहे. आणि या गोष्टीचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे की आमच्या रुग्णांसाठी बाहेरून तुमच्यासारखे दानशूर लोक येतात आणि त्यांच्यासाठी हे कार्यक्रम करत असतात. आणि इतर लोकांनाही आता इथून पुढे की या रुग्णांना खरं तर समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन जाण्यासाठी तुमच्यासारख्या माध्यमांची खूप गरज आहे. आज रुग्ण इथे आला, दाखल झाला, त्याची सगळी काळजी आम्ही घेतो. त्याचे वेळेवर जेवण, त्याच्या अंघोळीपासून, त्याच्या कपड्यांपासून, त्याच्या सर्व काळजीपासून, उपचारापासून, त्याच्या मानसिक आरोग्याला जे जे काही करता येईल ते आमच्या इथे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे किंबहुना आमच्या आरोग्य खात्यात सर्वच ठिकाणी हे सगळं कामं केली जातात. परंतु रुग्णांकडून आणि आम्हाला असं वाटतं की रुग्णांच्या नातेवाईकांनाही तितकंच या रुग्णांसाठी इथं येत राहावं आणि त्यांनी त्यांच्या रुग्णांना समाजामध्ये मुख्य प्रवाहामध्ये जाण्यासाठी स्वतःही तेवढंच इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. आणि तो इनिशिएटिव्ह त्यांनी घ्यावा
या संदर्भात आपण जर आव्हान करू शकाल आपल्या माध्यमांच्या माध्यमातून की आपण आता वृत्तवाहिनीचे संपादक आहात, आपले न्यूज चॅनल्स आहेत, आपण पत्रकारिते या क्षेत्रामध्ये आहात, तर आपल्या पेपरमध्ये छोटासा रकाना या रुग्णांसाठी आपण ठेवावा अशी मी आपणास विनंती करते. अगदी माझं ज्ञान तेवढं नाही आहे की मी लिहू शकेन, पण तो आपल्यासारखे ज्ञानी लोक नक्कीच या रुग्णांसाठी छान असे संदेश किंवा एक कोट रोज तुम्ही लिहिलात किंवा तिकडे त्यांच्यासाठी एक संदेश पाठवलात समाजामध्ये तर खूप खूप छान होईल. आणि आमच्या रुग्णांना त्यांच्या स्वघरामध्ये, समाजामध्ये आणि स्वावलंबी बनण्यासाठी आपलं खूप मदत होईल. आमच्या वैद्यकीय अधीक्षकांचंही हेच म्हणणं असतं. म्हणूनच आज सरांनी या कार्यक्रमासाठी त्यांची खूप अत्यंत महत्त्वाची मीटिंग होती मंत्रालयामध्ये, तरी सर आले आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखवून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि रुग्णांसाठी असे कार्यक्रम वारंवार सादर व्हावेत याच्यासाठी निवेदन करून सरांनी आमच्यामधून इथून मगाशी रजा घेतली. त्यांचंही नेहमी हेच म्हणणं असतं की रुग्णांसाठी जर कोणी काही करत असेल तर माझं त्याच्यासाठी काहीच हरकत नाही. आमच्या रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व कर्मचारी, सर्व रुग्ण मित्र मैत्रिणी या सर्वांकडून श्री नितीन दूधसागर संपादक, शहर वार्ता, वृत्तवाहिनी यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी या कार्यक्रमाची सांगता